पहिलाच प्रयोग कालिदासला करायला मिळतो. म्हणजे कालिदासला उभं राहण्याचं स्वप्न असतं अनेक लोकांचं, जिथे अशोक मामा, निर्मितीताई असे येऊन परफॉर्म करतात, त्यांचे पदस्पर्श त्या रंगभूमीला लागले असतात. तिथे फक्त स्वप्न पाहणाऱ्या कलाकाराला पहिल्याच बॅचमध्ये उभं करणारं आणि उत्तम मार्गदर्शन करणारं स्कूल ऑफ आर्ट्स हे आपल्या सगळ्यांनाच सुरुवात म्हणून लाभलं आहे. मान्यवरांचे आदिल सर आणि मुकेश सरांचे खूप खूप आभार. त्यांनी मला पुन्हा एकदा बोलावलं आणि माझ्या आयुष्यात जे हरवलेलं नाटक होतं ते पुन्हा जिवंत केलं. तर मी मागच्या वर्षी ज्या वेळेला स्कूल ऑफ आर्ट्सकडनं बालनाट्य शिबिर घेतलं त्यावेळेला मी बघितलं, पूर्ण त्यांनी जबाबदारी मला दिली होती. तर मी म्हटलं की मी करणार, मला माझ्या आवडीची गोष्ट आहे, मी करणार. पण त्यांनी झोकून दिलं होतं मला आणि मला ती गोष्ट इतकी आवडली किंवा मला माझ्यासाठी एक जबाबदारी म्हणतो ना आपण, तर मला एवढं छान वाटलं की अरे माझ्यावर विश्वास ठेवला त्यांनी की हो तू करू शकतेस. तर हा विश्वास पण खूप महत्त्वाचा असतो. तर मी जशी त्यांच्या समोर उभी राहून काम करते तशीच आज मी त्यांच्याबरोबर हा स्टेज शेअर केला आहे. त्यामुळे मला याही गोष्टीचा खूप अभिमान आहे आज आणि त्यांच्याबरोबर काम करायला मला कायम आवडणारच आहे. स्कूल ऑफ आर्ट्स बरोबर तर आम्ही कायम बांधलेच आहोत. सो मजा येते खूप. आणि तुम्ही पण सगळ्यांनी ही बॅच पुरता मर्यादित न राहता अजून प्रोजेक्ट्स मी तर म्हणते करा, कारण मी सगळी बॅच 1पासूनचे जेवढे तुमचे प्रोजेक्ट झाले आतापर्यंत, जी नाटकं झाली मी सगळी बघितली. सो सगळ्यांनी मिळून या, त्यांचं डोकं खा आणि तुम्ही येऊन सांगा की आता आपण हे करूयात, आता आपण ते करूयात, कारण ते कायम तयार असतात. त्यांच्यासाठी त्यांचं लाईफ म्हणजेच नाटक आहे. तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम कोणतेही असो ते तुम्ही नाटकाच्या फॉर्ममधून फेस करू शकतात आणि ते इझी तुम्हाला आयुष्यात जगणं सोपं होईल. तो खूप बरं वाटतं की पाहत आहे तो कल्पेश कुलकर्णी याचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँकर या शब्दाला आपण समजून घेऊयात. अँकर म्हणजे जो ओढतो, एखाद्या कार्यक्रमाला ओढून नेतो सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत. एक माळ तयार करतो सुंदरशी, आणि ती आजची ही जी माळ आहे ही खूप सुंदर. मी वेदिका, स्कूल ऑफ आर्ट्सची लाईफ टाईम मेंबर. एक फॅमिली आहे स्कूल ऑफ आर्ट्स आणि एखाद्या फॅमिलीचा करता पुरुष कसा असतो तसं आदिल दादा आणि मुकेश दादा जो सगळ्यांना सोबत घेऊन पुढे नेतोय. एक सिरियल होती, त्याचं ॲड शाहरुख खान करत होता आणि मी मला जेव्हा कळलं की त्याला काहीतरी 2-3 करोड रुपये मिळाले त्या एका काहीतरी 1 मिनिटाच्या ॲडसाठी, तेव्हा मी ठरवलं की मला ॲक्टिंग करायचं. खूप मोठा झाल्यावर मला कळलं की खूप फालतू कारण होतं हे, म्हणून की तरी कंटिन्यू करायचं ठरवलं मी. मग असंच कोर्सेस जॉईन करत गेलो, पण जास्त काही असा स्कोप नाही मिळाला मला. मग स्कूल ऑफ आर्ट्समध्ये आलो. तिथून त्या स्कूलचंच नाटक ज्याच्यात मी होतो, लॉक टुगेदर, तिथे मी एक नाटक केलं. अजून माझे भरपूर नाटक झाले पुढे. मला असं वाटलं की हे 2 महिने झाल्यानंतर मला असं वाटलं मी परत माझ्या रेग्युलर रुटीनमध्ये लागेल, पण तसं न होता मी प्रत्येक बॅचला जॉईन होत गेले आणि मी आता 6 नाटकं केली. मला याचा खूप खूप आनंद आहे आणि अशीच मी भरपूर नाटकं करू या स्कूल ऑफ आर्ट्स बरोबर, एवढंच सांगा. थँक्यू. आणि स्कूल ऑफ आर्ट्समध्ये नवनवीन खूप ॲक्टर्स, रायटर्स, डिरेक्टर्स खूप लोक ह्या फॅमिलीशी जोडले जाऊ. ही फॅमिली ऑलरेडी मोठी, ती अजून मोठी हो आणि तुम्ही ह्या फॅमिलीचे एक म्हणतात ना लाईफ टाईम मेंबर होणार आहात. सो ही खूप मस्त गोष्ट आहे आणि इतके मस्त वेलकमिंग लोक आणि म्हणतात ना जे अरे दे आर माय फॅमिली असं आपण म्हणू शकू, असे लोक मला मिळाले. त्या दोघांनी मला एक लेखक म्हणून संधी दिली. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि ती तुमच्यासाठी पण असू शकते. सो थँक्यू स्कूल ऑफ आर्ट्स. हॅलो, मी ऋतुजा घाटगे. आज स्कूल ऑफ आर्ट्सचा इव्हेंट होता आम्हाला सगळ्यांना सर्टिफिकेट द्यायसाठी. तर मी स्कूल ऑफ आर्ट्सला खूप 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 थँक्यू म्हणते, कारण की आज मी जे आहे ते आदिल दादा आणि मुकेश दादांमुळे आहे. जो माझ्यात आता कॉन्फिडन्स आहे की मी काही करू शकते तो दोघा दादांमुळे आहे. तर खूप 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 थँक्यू दोघा दादांना आणि स्कूल ऑफ आर्ट्स. माझं ट्रान्सफर झालं पुण्यावरनं नाशिकला आणि ऑगस्टमध्ये मी जॉईन झाले आणि सप्टेंबरमध्ये स्कूल ऑफ आर्ट्स ओपनिंग झाली आणि मला तिथे
शिकण्यासाठी माझ्या मुलासाठी मी येत होते, तसेच आदिल सर आणि मुकेश सर मुळे मी पण येथे एंट्री घेतली आणि नाटक केले. खूप छान वाटलं आणि थँक्यू तुम्हाला दोघांनाही आणि सगळ्या स्टुडंट्सला थँक्यू व्हेरी मच सर. ह्या क्षेत्रात, नाटकाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करता यावं याच्यासाठी पण शोध काही पूर्ण होत नव्हता. शेवटी इंस्टाग्रामच्या मदतीने इंस्टाग्रामवरती स्क्रोल करताना एकदा स्कूल ऑफ आर्ट्सची ॲड बघितली. मी SOH म्हणते, स्कूल ऑफ आर्ट्स म्हणायला खूप अवघड जात आहे म्हणून. सो SOHची ॲड बघितली आणि तेव्हापासून मी त्यांचा पिच्छा पुरवत होते की मला इथे ॲडमिशन घ्यायची आहे. फायनली 2024मध्ये मी ॲडमिशन घेतली जानेवारीच्या बॅचमध्ये, 4-5व्या बॅचमध्ये. आणि बस तिथून पुढचा प्रवास हा सगळा अद्भुत असा झालेला आहे. मुकेश सर आणि आदिल सर हे दोन इतके छान असे ह्या नावेला नावाडी भेटलेले आहेत की ते घेऊन चाललेले आहेत पुढे. आणि बस काय नाही, त्यांच्यासोबत प्रवास करायचा. आणि थँक्यू सो मच की इतकी सुंदर संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल. दिग्दर्शकांची पावती हीच कलाकारांसाठी आपला सन्मान असतो आणि तो आज मिळाला. मला खूप भरून पावलं. यांच्याबरोबर मला अजून काम करायचं आहे. त्यांनी मला वेळोवेळी बोलावं हीच विनंती. जेव्हा नाटक आपण कॉन्फिडन्स आपला बिल्ड होत नाही, इतक्या आपल्याला शाबासकी वगैरे मिळत नाही, त्यामुळे आपला चालना देणारं कोण नसतं. पण जेव्हा नाटक करून आदिल सरांसोबत, मुकेश सरांसोबत नाटक करून जेव्हा आपला संवादाला पहिली टाळी येते, तेव्हा अशी झिंग मनात आपल्या निर्माण होते. आणि तो आनंद म्हणजे स्वर्गसुख म्हणून म्हणू शकतो आपण त्याला. नाटकाचा अनुभव खूप खूप सुंदर असतो, खूप सुंदर. जिथे येऊन आपल्याला असे आपल्या घरातले माणसं, जसे वडीलधारे माणसांसारखे आपल्याला मुकेश दादा आणि आदिल दादा आपल्याला गुरु म्हणून लाभलेले आहेत. ॲक्च्युली नावाप्रमाणेच ही हार्ट्सची शाळा आहे. मी सगळ्यांना भेटलोय आणि एकत्र काम करतोय ना, तरी ॲक्च्युली मला तरी असं वाटतं मी माणसांना भेटतच नाही, मी वेगळ्या वेगळ्या स्वप्नांना भेटतो. ॲक्च्युली आम्ही विद्यार्थी होऊन जातो. म्हणजे आमच्या प्रोफेशनमध्ये आम्ही किती बाप असलो तरी इथे आम्ही स्टुडंट असतो. बेस्ट गोष्ट हीच आहे की आम्ही लाईफ टाईम मेंबर आहेत. म्हणजे मी 1st-3rd बॅचचा स्टुडंट आहे, त्यानंतर मी 4th बॅचमध्ये पण होतो, राज्यनाट्य पण केलं सोबतच. स्कूल ऑफ आर्ट म्हणजे एक खूप चांगलं स्कूल आहे माझ्यासाठी, जिथं मला ॲक्टिंग करायची होती. मग ती थेरी पण तिथं समजली मला. मग ती थेरीसोबत ते एक्सपेरिमेंट आणि ते नाटक पण करू शकलो. म्हणजे तो एक्सपिरियन्स पण भेटू शकला मला. स्कूल ऑफ आर्ट्स हे नुसतं ॲक्टिंग एक्सपिरियन्सचं सेंटर नाही आहे, तर इथे माणसं घडवली देखील जातात. माणसांच्या पर्सनल लाईफची देखील डेव्हलपमेंट होते. त्याथे आपल्याकडे आदिल दादा आहेत, जे उत्तम असे लेखक आहेत. त्यानंतर मुकेश दादा आहेत, जे उत्तम असे दिग्दर्शक आहेत, जे नेहमी हे दोन्ही व्यक्ती ह्या संपूर्ण स्कूल ऑफ आर्ट्सचे कुटुंबाचा एक पिलर म्हणतो आपण, हे दोघं आहेत. ह्या दोघांमुळे आज स्कूल ऑफ आर्ट्स जे आहे ते हळूहळू डेव्हलप होत आहे. स्कूल ऑफ आर्ट्स नवोदित कलाकारांना रंगमंचावर मिळणारी संधी, त्यांच्या आयुष्यातील साकार होणारं स्वप्न. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकवली जाणारी नाट्यकला, नुसतं नाट्यकलाच नाही, नाट्यकला तिथे शिकवली जाते, पण ही एक माणसं घडवणारी ही एक शाळा आहे. आयुष्यात रंगमंच मिळणं, ते उपलब्ध होणं, याचा आनंद काय असतो आम्हाला स्कूल ऑफ आर्ट्सतर्फे तो अनुभवायला मिळाला. फक्त 2 महिन्यात कालिदास सारख्या रंगमंचाला आपल्याला नमन करायला मिळणं, भूमिका सादर करणं, यापेक्षा स्वर्गीय आनंद, मी तो म्हणेल हा स्वर्गीय आनंद आहे. की आज हे प्रमाणपत्र घेतलंय आणि हा कोर्स संपलाय म्हणून असं नाहीये. तर आम्ही स्कूल ऑफ आर्ट्स हे आमचं आहे आणि आम्ही इथे कायम असणार आहे. आणि हे संपलं असं न समजता आम्ही इथे नेहमी येत असतो. या आम्ही वाट बघतोय. स्कूल ऑफ आर्ट्स ऍक्टिंग एक्सपिरियन्शियल लर्निंग सेंटर, शालीमार चौक, नाशिक.